आपल्या सगळ्यांना तेजसनी घरी जेवायला बोलवले, फक्त वृंदा सोडून. आई मी आले असते ग, पण माझं पोट खूप दुखतंय, मी नाही येऊ शकत. हाय का आता? बरं ठीक आहे, थांब घरी तू. तेजस थोडा प्यायलेला वाटत होता. हे आमंत्रण तरी खरं आहे ना की आपलं सगळं जसं ठरलंय तसंच होतंय. I love you, Vrunda. I want her. I want Vrunda. Vrunda, you're mine. Only mine. I love you. I love you. I love you. I love you. I love you, Vrunda. I want her. I want Vrunda. Vrunda, you're mine. Only mine. I love you. I love you. हा हरामखोर उद्या आपल्या घरी येणार नाही. मी नाही जेवायला जाणार, मी घरीच थांबणार. हे प्रसाद त्याला वाटायला हवं की घरात कुणी नाहीये म्हणून, नाहीतर तो मनातलं नाही बोलणार. मला नाही कळत काही ते. मी उद्या काही झालं तरी घरी थांबणार, वाट लावणार त्याची, नाही सोडणार त्याला. प्रसाद प्लीज तू त्याच्याकडे जेवायला जा, नाही तर त्याला संशय येईल. अगं तुम्ही दोघी जणी इथे थांबणार, तो नीच माणूस आपल्या घरी येणार. मी तुम्हाला दोघींना एकटं सोडून नाही जाऊ शकत वृंदा. अरे पण आपण प्लॅन नुसार वागायचं ठरवलंय ना. उद्या त्याला खात्री पटली पाहिजे की तू घरात नाहीयेस आणि आम्ही दोघीच आहोत म्हणून. ठीक आहे ना, हॉटेलला चाललोय असं सांगून बाहेर पडीन. हे सगळे जण जेवायला गेले की मी पुन्हा घरात येईन. हा हे ओके. ठीक आहे, ओके फाईन. पण उद्या आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण खूप अलर्ट राहायचंय. काहीही गडबड होता कामा नये, कारण हा प्राचीच्या आयुष्याचा प्रश्न. वृंदालाही आपल्या बरोबर न्यायला हरकत नाही नाही. कशाला? म्हणजे मलाही आवडलं असतं खरं घेऊन जायला, पण तेजसच नको म्हणालाय म्हणून नको. तेजस तिला नको म्हणाला हे मला काही आवडलेलं नाहीये. त्याचं काही चुकलेलं नाहीये. हिची लायकीच नाहीये चांगल्या लोकांमध्ये हिला घेऊन जायची. आणि आयुष्यभर ती वृंदा त्या तेजस बरोबर वाईट वागत आलीये. त्याने केलं ना ते बरोबर केलंय, तिला नाही बोलत ते बरोबरच केलंय. मला नाही पटत. ह्यांचं म्हणजे ना हे पटत नाही ते. तुम्ही ना आता भाऊ कोण जरा थांबवा. हा एक काम करतो, मी वृंदा बरोबर इथेच थांबतो आपल्या घरात. बाबा नको. तुम्ही हिचे वडील आहात हे विसरलायत का? घरचा कर्ता पुरुष म्हणून तुम्हाला आमच्या बरोबर तिथे येणं गरजेचं आहे. हा हो बाबा, आई बरोबरच बोलतायत. आणि त्यांनी पहिल्यांदाच जेवणाचं आमंत्रण दिलंय, तुम्ही जायलाच पाहिजे. सुनबाई, कांता चोरगे मी नेहमीच बरोबर बोलते आणि नेहमीच खरं बोलते. नॉट मेड सिंगल मिस्टेक टिल टुडे. गॉट? हा
हॅलो. हो म्हणजे काय हो निघतोच आहोत. हो हो ठेवू का? हा. हसायला काय झालं? काल त्यांनी आमंत्रण दिलं ना तेजसनी, तेव्हा मला वाटलं थोडी घेतली मध्ये सकाळपर्यंत विसरेल, पण नाही, परत आठवण केली. म्हणजे खरंच मनापासून आपल्या सगळ्यांना बोलवलंय जेवायला. सगळ्यांना म्हणजे ही सोडून आपल्या सगळ्यांना. वाट बघतोय, चला निघूया. चल ग चल. येतो जाऊ. सगळ्या चोरगे फॅमिलीचं आमच्या घरात स्वागत आहे. बसा बसा. बस 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 बस. हा तेजस घ्या सरबत घे. थँक्यू. ते काय सगळे आलात, प्रसाद कुठे? तो हॉटेलला गेला. आणि माझी बायको सुद्धा घरी आहे, खूप आजारी आहे, पण तिचा काही प्रॉब्लेम नाही. हा? आणि इथे लगेच भूक कोणाला लागले नाही का आता? म्हणजे मला असं म्हणायचं की आपण तासाभराने जेवलो तरी चालण्यासारखं आहे ना? हो हो. एक्सक्यूज मी, माझं जरा एक महत्वाचं काम आहे. मी अर्ध्या पाऊण तासात येतो, चालेल? तेजसराव, प्राचीला सुद्धा घेऊन जा ना बरोबर. मी दाढी करायला चाललो, तिथेही नेऊ का हिला? फारच गमतीशीर आहेत जावई बापू. आलोच. मीही आलोच. हा आलोच. देवा, सगळं काही नीट पार पडू दे. माझ्या कुटुंबाला तेजस नावाच्या राक्षसापासून वाचवण्यात मला यश दे. यानेच प्राचीचं आयुष्य वाचेल देवा. बोला भाऊजी. हो ठीक आहे. हॅलो.
ठीक आहे. काय झालं? वृंदा आई पण इथे सुवर्णाताई, आता तुम्ही पण कुठेतरी जाऊन लपून बसा. मला तू आवडतेस. आय फेल इन लव्ह विथ यू. माझं तुझ्यावर प्रेम आहे वृंदा. मग मला सांग, जर मी तुझ्या प्रेमात आहे तर मी प्राचीशी असं काय लग्न करू? सांग ना. तुझी ही सगळी माणसं तुझी कधीच कोणी नव्हती. पटतंय ना? कळलं आता तुला तू कोणाशी पंगा घेतलायस ते? माझ्या एका फोनवर हे सगळे शत्रू झालेत तुझे. बट आय स्टील लव्ह यू बेबी. नो, तुझ्या मॅरिड लाईफ मध्ये खूप प्रॉब्लेम आहे. पण टेन्शन नको घेऊस, मी आहे ना. डिवोर्स घे, तुझ्या नवऱ्याकडून डिवोर्स घे. मग आपण लग्न करू, US ला जाऊ, सेटल होऊ, हॅपी लाईफ. तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? माझ्याशी लग्न करायचा विचार करताय? शी. हे बघ, नाही म्हणू नकोस वृंदा. माझ्या डोक्यातून तुझा विचार काही केला जातच नाही. सारखा तुझाच विचार करत असतो. मी वेडापिसा झालोय. हे बघ, तू माझ्याशी लग्न केलंस ना तरच माझं मन शांत होईल. मी तुझ्याशी लग्न करण्यासाठी काही करू शकतो. अरे तेजस, तुम्ही? वृंदा, वृंदा, मला माफ कर. मी तुझ्याशी जे काही वाईट वागलोय त्याबद्दल आय फील गिल्टी. आय एम सॉरी. अहो, तुम्ही कशाला माफी मागताय? उलट मीच तुमची माफी मागायला पाहिजे. वृंदा, असं नको बोलूस. तू असं बोललीस ना की मला खूप त्रास होतो. पण त्यात त्रास होण्यासारखं काय आहे? प्राचीशी लग्न करायला मी जो होकार दिलाय ना ते फक्त तुझ्यासाठी. तुला मिळवण्यासाठी मी प्राचीचा बळी देणार. बळी. तू मला झिडकारलंस. तुझ्या नवऱ्याला उलट सुलट बोललो ते माझ्या थोबाडीत मारलीस तू.
आणि तुझा नवरा कसा सभ्य आहे, कसा सुसंस्कृत आहे हे मला सांगत होतीस ना, तेव्हा मला तुझा सर्वात जास्त राग आलाय. आणि त्याचा सूड घेण्यासाठी माझ्याकडे एकच संधी, प्राची. आणि तिच्याशी जर मी लग्न केलं ना, तरच मी तुझ्याशी कनेक्टेड राहू शकेन. म्हणूनच मी त्या लग्नाला होकार दिला. बाकी तिच्याशी लग्न करण्यात मला काही एक इंटरेस्ट नाही. तिने जर माझ्याशी लग्न केलं तर तिला फक्त त्रास त्रास आणि त्रासच होणार आहे.